नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू सिरीज. सो आजच्या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत की प्रोडक्ट सिलेक्शन कशा प्रकारे केलं जातं. लास्ट सिरीजमध्ये आपण बघितलं की HS कोड काय असतो, कशा प्रकारे त्याला यूज केला जातो. सो आज आपण बघणार आहेत की प्रोडक्ट सिलेक्शन हे कशा प्रकारे केलं जातं. प्रोडक्ट सिलेक्शन हे एक्सपोर्टमधलं एक ॲज अ की फॅक्टर म्हणून या ठिकाणी मानलं जातं. प्रोडक्ट सिलेक्शनवर तुमच्या पुढच्या प्रत्येक गोष्टी जी असेल, प्रत्येक पाऊल जे असेल तुमचं, हे डिपेंड करतं. प्रोडक्ट सिलेक्शन करताना आपल्याला मल्टिपल फॅक्टर्स जे असतात तुमचे ते कन्सिडर करावे लागतात. सो जसे की आता प्रोडक्ट सिलेक्शन करायचं असेल तर प्रोडक्ट सिलेक्शन तुमचं हे ग्लोबल डिमांडवर किंवा सप्लायवर हे खूप जास्त डिपेंड करतं. प्रोडक्ट सिलेक्शन तुमचं या ठिकाणी जॉग्राफिकल लोकेशनवर तुमचं डिपेंड करतं. प्रोडक्ट सिलेक्शन ही तुमच्या लोकेशनवर त्या ठिकाणी खूप जास्त डिपेंड करतं. प्रोडक्ट सिलेक्शन हे तुमच्या ठिकाणी डिमांडवर खूप जास्त डिपेंड करतं. सो असे मल्टिपल फॅक्टर्स असतील ज्याच्यावर प्रोडक्ट सिलेक्शन तुमचं हे त्या ठिकाणी डिपेंड आहे. सो बेसिकली आपण आता एक गोष्ट या ठिकाणी लर्न करणार आहोत की प्रोडक्ट सिलेक्शन हे कसं करायचं आणि कोणत्या कोणत्या प्रोसेसेस असतील ज्याच्या थ्रू आपल्याला प्रोडक्ट सिलेक्शन हे केलं गेलं पाहिजे. सो मित्रांनो, पहिला जो फॅक्टर आहे तुमचा, जसं मी म्हटलं की ग्लोबल सप्लाय आणि डिमांड, याचा सगळ्यात मेन म्हणजे तुमचा हा खेळ आहे. सो ग्लोबली आता जसं मी म्हटलं की मला दुबईमध्ये काहीतरी कमोडिटी सेंड करायची आहे, ओमानला असेल, कतारला असेल, तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाठवताना त्या ठिकाणची डिमांड किती आहे, त्या ठिकाणी सप्लाय कुठला कोणता देश करतो आहे. सो आज आपण इंडियन असेल की जो पर्टिक्युलर एका कम्युनिटीमध्ये सेल करतो आहे, तर असे मल्टिपल कंट्रीज असतात की त्या दुबईसाठी त्या गोष्टी त्या देऊन राहिले असेल. आज जर आपण एक एक्झाम्पल घेतलं ओनियनचं, तर ओनियनमध्ये असं आहे की आपण महाराष्ट्रामधनं, नाशिकमधनं या ठिकाणी ओनियन हा एक्सपोर्ट करतो दुबईमध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये. तर सेम इजिप्त तुमचं आहे, पाकिस्तान तुमचं आहे, जिथनं सुद्धा ओनियन येतो. सो बेसिकली काय याच्यामध्ये की तुमची ग्लोबल डिमांड कशी, म्हणजे ग्लोबली त्या ठिकाणी कशा प्रकारे तुमचा या ठिकाणी सप्लाय होऊन राहिला आणि त्या लोकेशनला, जसं दुबई आज मी कन्सिडर केलं तर दुबई इज द तुमचं या ठिकाणी एक एक्सपोर्टचं हब बनलेलं आहे आणि याला आपण एक्सपोर्टिंग हबसुद्धा म्हणतो. सो बेसिकली तुमचं ज्यावेळेस दुबईला कोणतं तरी कमोडिटी ते आल्या जाते, तर त्यावेळेस त्या दुबईची असणारी डिमांड किती. मित्रांनो, लक्षात घ्यायला गेलो या ठिकाणी तर दुबईचं कन्झम्पशन हे खूप कमी आहे, पण दुबईमधनं मल्टिपल कमोडिटीज ही एक्सपोर्ट केल्या जातात. दुबईचं कन्झम्पशन हे एक खूप कमीत कमी प्रमाणामध्ये आहे. सो या सगळ्या गोष्टी जर आपण या ठिकाणी कन्सिडरेशनमध्ये घेतलं तर डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा या ठिकाणी खेळ आहे. डिमांड आणि सप्लाय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, ऑलरेडी मी तुम्हाला सेकंड सिरीजमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी आपण डेटा फाइंड आउट करू शकतो. सो आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या काही साईट्स आहेत, commerce.gov.in असेल किंवा trademap.org जी ही साईट असेल, तर या साईटला तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्टली डेटा भेटतो की इंडियामधलं पर्टिक्युलर कमोडिटी ही किती एक्सपोर्ट झालेली आहे, कोणत्या कंट्रीमध्ये झालेली आहे, किती क्वांटिटीमध्ये झालेली आहे, किती व्हॉल्यूममध्ये झालेली आहे. आणि या सगळ्या डेटाच्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी एखाद्या प्रोडक्टबद्दलचं या ठिकाणी डिसिजन घेऊ शकता की हे प्रोडक्ट तुमच्याकरिता राईट सिलेक्शन असेल की नसेल. मित्रांनो, दुसरा फॅक्टर जो असतो तो दुसरा फॅक्टर म्हणजे त्या ठिकाणी तुमचं लोकेशन काय. आज माझं एक्झाम्पल घेतलं तर मी या ठिकाणी महाराष्ट्रामधलं रहिवासी. सो बेसिकली आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या कमोडिटीज या ठिकाणी घेतल्या जातात. ॲग्रीमध्ये असेल, स्पायसेसमध्ये असेल किंवा फ्रूट्समध्ये असेल किंवा असे विविध टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, केमिकल्समध्ये असेल. प्रत्येक सेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जैवविविधतेने या ठिकाणी भरभरलेलं आहे. सो आज जर मी एक्झाम्पल घेतो म्हटलं नाशिकचं, तर या नाशिकमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी द्राक्ष भेटतील, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला ओनियन भेटेल. सो तुम्ही ज्या लोकेशनला राहतात त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सप्लाय अवेलेबल झाला पाहिजे. सो जिथे तुम्हाला लवकरात लवकर सप्लाय अवेलेबल होईल आणि जिथे तुम्हाला मल्टिपल सप्लायचे ऑप्शन भेटतील, तो पर्याय म्हणजे तुमच्यासाठी प्रोडक्ट सिलेक्शन हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. आणि मित्रांनो, थर्ड फॅक्टर जो आहे तुमचा, डेफिनेटली याच्यामध्ये एक असेल की जो म्हणजे तुम्हाला मी ई-कॉमर्सच्या साईटवरनं कशा प्रकारे तुमचं प्रोडक्ट सेल होतं याच्यावर सुद्धा एक अंदाजा बांधता येतो. सो हा माझा स्वतःचा रिसर्च आहे. सो याच्यामध्ये काय करतो मी की जसं तुमच्या अलिबाबा साईट असेल, ॲमेझॉनच्या साईट्स असेल, जसं आपण ॲमेझॉनसाठी Amazon.in या ठिकाणी घेतो, इंडियासाठी घेतो ते, तर Amazon. त्या ठिकाणी US असेल, Amazon.UK असेल, Amazon.Canadaसाठी CN असेल. सो या सगळ्या साईट्स त्या ठिकाणी मी व्हिजिट करतो आणि तिथे गेल्यानंतर आपल्या इंडियामधलं प्रोडक्ट त्या ठिकाणी किती रुपयाला सेल केलं जातं. मग वेदर तुमचं त्या ठिकाणी पेरिशेबलचं असेल, प्रोसेस फूड असेल किंवा नॉन पेरिशेबलमधलं प्रोडक्ट असेल. सो इथून मला एक अंदाजा बांधता येतो की माझा प्रोडक्ट हे पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किती रुपयाला सेल केलं जातं, हे तुमच्या B2C साईट्सवरनं. जसं मी Amazon आणि अलिबाबाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं गेलेलं आहे. सो अशा टाईपचे जे प्लॅटफॉर्म्स असतील, तर हे सुद्धा तुम्हाला खूप जास्त उपयुक्त ठरतात जेव्हा तुम्हाला एखादा प्रोडक्टवर या ठिकाणी सिलेक्शन करायचं असेल किंवा प्रोडक्टवर या ठिकाणी ॲनालिसिस करायचं असेल. सो या तीन गोष्टींचा जर तुमच्याकडे एक डेटा असेल, याच्या बेसिसवर तुम्ही पर्टिक्युलरली एक चांगल्यात चांगलं प्रोडक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि याच्या बेसिसमध्ये तुमचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी चालू करू शकता. सो आय होप की तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या प्रोसेसेस फॉलो करून तुम्ही स्वतः एकदा हा डेटा चेक करणार, ॲनालाइज करणार आणि एका शीटमध्ये काढून
त्या डेटावर तुम्ही वर्कआउट करून तुमचं प्रोडक्ट सिलेक्ट करणार. सो होप की आपण नेक्स्ट सिरीजमध्ये एक नवीन प्रोडक्टसोबत तुमच्यासोबत एंटर करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट सिरीजमध्ये. धन्यवाद.